हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे आमोशा. आमोशा म्हटलं की म्हणजे जर आमोशाला माझी घरातली साफसफाई चालू असते, कारण जे जाळ्या जळमटं राहिलेल्या येतात ते आपल्याला कसं रोज तर होत नाही, पण जर आमोशाला मला नाही का असं साफसफाई करावीच लागते. आणि प्रत्येकाने कसं जर आमोशाला करावीच माझ्या मनाने, कारण इतर दिवशी आपल्याला एवढं टाईम भेटत नाही, पण आमोशा दिवशी कचरा ज्या वस्तू लागत नाहीत त्या बाहेर काढण्यासाठी चांगला दिवस असतो. तर मी पहा अशा प्रकारे साफसफाई चालू आहे माझी घरातली. कचरा वगैरे काढते आणि सगळ्या जाळ्या जळमटं जे पार्किंगमध्ये जिन्यामध्ये ज्या काही जाळ्या होत्या ना त्या मी सर्व अशा काढून घेत आहे. पहा भरपूर जाळ्या आणि धूळ अशी वगैरे निघते. जर आमोशाला आपण काढलं ना तर चांगलं असतं, म्हणून माझे चालू आहे काढण्याची तयारी. नंतर जिना वगैरे पण साफ करून घेतला. भरपूर धूळ येते जिन्यामध्ये पण, तर ते असे सर्व स्वच्छ करून पुसून घ्यायचं होतं मला. तर मला सर्व झाडून घेतलं आधी स्वच्छ. आणि पार्किंगमध्ये पण बघा असा कचरा होता, तर म्हटलं ते बाहेरचं पण झाडून घेतलं. पार्किंगमध्ये पण काय काय बॉक्स वगैरे इकडे तिकडे मुलांनी टाकलेले होते, ते झाडून स्वच्छ जमा करून घेतले. बॉक्स वगैरे जे लागत नाही त्या वस्तू आपण काढण्याचा एक दिवस म्हणजे आमोशाला किंवा जर शनिवारी अशा कचरा वगैरे मी बाहेर काढते. स्वच्छ झालेले बघा पार्किंग आपली चकाचक, एवढा कचरा निघलेला. आणि म्हटलं चला आता वरती जाऊन टेरेस पण साफ करावं. टेरेसवरती पण भरपूर धूळ जमा झालेली आणि काय काय वस्तू पण पडलेल्या वरती टेरेसवर, तर म्हटलं ते झाडून घेऊया. तर इथं मी वरती टेरेसवर झाडून घेत आहे. पहा भरपूर धूळ येते इकडून तिकडून, आणि ह्या पाण्याची टाकी आहे त्याच्यावरती पण असा भरपूर असा कचरा धूळ जमा झालेली. म्हटलं चला ते पण साफ करून घेऊया. भरपूर असा कचरा निघलेला. आपले टेरेस चकाचक झालेले आहे. झाडलेच तर एवढे स्वच्छ झाले आणि एवढा पिशवी भरून कचरा निघला. पूर्ण टेरेस स्वच्छ झाडून झालेले माझे, धुतलेले नाही पण फक्त झाडूनच घेतले तर एवढे स्वच्छ झाले. आमच्या इथं आजूबाजूचा परिसर असा आहे. खाली असा रस्ता आहे. तर इथं बघा पूजेची तयारी चालू आहे. मंदिर साफसफाई करत आहे मी. तर म्हणलं मंदिर आधी साफ करून घ्यावे. आज आमोशा आहे तर आमोशाला मी मंदिर पूर्ण साफ करते, कारण जे देव वगैरे आहेत फोटो वगैरे आपल्याला ते रोज रोज काढायला जमत नाहीत. रोज देवपूजा तर करतो, पण जे पाठीमागचे फोटो वगैरे ठेवलेले असतात ते काही जमत नाही काढायला. आणि असं जर शनिवारी किंवा आमोशाला मी असे मंदिर पण साफसफाई करते. कचरा वगैरे असं मंदिरामध्ये भरपूर असा फुलं वगैरे सुकलेली असे जे असतात, आणि मंदिराच्या खाली पण जाऊन बसलेले असे कचरा वगैरे सगळा बाहेर काढाले मी. तर हे बघा इथं भरपूर धूळ वगैरे निघतेच. आपण किती जरी मंदिर साफ केलं तरी कुठून ना कुठून अशी थोडीफार धूळ जमा झालेलीच असते, कचरा झालेलाच असतो. तर तो म्हटला आज चला साफसफाई करूया. तर पूर्ण असा कचरा काढला बघा बाहेर मी. भरपूर जमा झालेला असं वाळलेली फुलं वगैरे, आणि ह्याच्या खाली पण असे जाऊन बसलेला असतो. आपले जे कापड अंथरतून आपण त्याच्या खाली धूळ जमा झालेली असते ती अशी शनिवारी किंवा आमोशाला अशी साफसफाई करायची. तर इथं बघा मी पूर्ण मंदिर साफ केलेलं आहे. छोटा मंदिरमधलं झाडू आहे, त्या झाडूच्या खायाने मी पूर्ण असा कचरा मंदिरचा खालचा वगैरे इकडचा तिकडचा पूर्ण काढून घेतलेला. पूर्ण देव बाहेर घेतले आणि पूर्ण असा काढलेला आहे. मंदिर साफ स्वच्छ केले की कसं बरं वाटतं. आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं मंदिर पण स्वच्छ ठेवणं जरुरीचं असतं.
इथं बघा मी पातेल्यात पाणी घेतलेलं आहे देव पुजण्यासाठी. तर त्यामध्ये गुलाबजल गंगाजल टाकून घेतलं आणि आता ह्याच पाण्याने मी आता गुलाबजल आणि गंगाजल टाकलेल्या पाण्यानेच मी मंदिर पण साफ करणार आहे. असं मंदिरमध्ये पाणी टाकून घेतलं. कपड्याच्या सहाय्याने पुसून घेतलं कारण माझं मंदिर हे मार्बलचं आहे. कितीही केलं तरी ते असे नाही का, असं आता भरपूर वर्ष झाले, 3-4 वर्ष झाले तरी ते असे नाही का काळेच पडते. किती पुसलं काय केलं तरी पण पुसून घेते मी असे. उलट पुसल तर जास्तच काळं होतं, पण काय करणार, आता ते पुसायला तर लागतंच. त्यामुळे हे बघा असं मी गंगाजलच्या पाण्याने गुलाबजलच्या पाण्याने मंदिर पूर्ण साफ करून घेतलेलं आहे. पूर्ण चकाचक एकदम कसं मस्त दिसते बघा. तर हे पहा आपलं मंदिर स्वच्छ करून हा येल्लो कलरचा कपडा मी अंथरून घेतलेला आहे पहा मंदिरमध्ये. आणि इथं बघा आता मी हे आहे गुलाबजल अत्तर. तर हे मी आता मंदिरमध्ये ह्या वस्त्रावरती नाही का लावणार आहे. आणि लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे हे गुलाब अत्तर. मंदिरमध्ये गुलाबचा असा अत्तर लावलं ना एकदम छान सुगंध येतो ना, तर भारी वाटतं. त्यामुळे मी असंच लावत असते. अशा प्रकारे मी त्या कपड्याला लावून घेतलेला आहे. आणि याच्यावरती आता आपल्याला देवाची मांडणी करून घ्यायची आहे. देव व्यवस्थित धुवून वगैरे. अशा प्रकारे हे अत्तर लावून घेतलेले आहे. आणि आता याच्यावरती मला मंदिरमध्ये देवांची स्थापना करायची आहे बघा. सुगंध मस्त येत आहे गुलाब अत्तरचा. इथं बघा सर्व देव फोटो वगैरे साफ करून गुलाबजलच्या पाण्याने साफ करून स्वच्छ करून तर मांडून घेतलेत पहिल्यांदा. आणि नंतर देवपूजा करणार. नदी मांडून घेतली. स्वामींचे आसन वगैरे लावून हो म्हटलं पहिलं. तर इथं मी स्वामींचे आसन लावून घेतलेले आहे. आणि पूर्ण देव फोटो वगैरे पण मांडणी करून घेतलेले आहे फोटोंची. अजून देव ठेवायचे बाकी आहेत. तर इथं फक्त मी स्वामींचे आसन लावत आहे. लोड वगैरे आणि बसण्याचे आसन. तर ते पूजेचे अजून बाकी आहे. आता इथे जो हा पाट आहे छोटासा, तर मी हा भगवद्गीता ठेवण्यासाठी वापरते. याच्यावरती मी भगवद्गीता ठेवत असते. हे आहे माझं, भगवद्गीता वाचते. तर त्याचं हे भगवद्गीता आहे. हे मी त्या पाटावरती लाल कपड्यामध्ये बांधून ठेवते. तर इथे या लाल कपड्यामध्ये मी भगवद्गीता गुंडाळून ठेवलेली आहे. तर इथं बघा मी देवांचा अभिषेक वगैरे काय केलं नाही, कारण मी शिवरात्रीच्या दिवशीचा अभिषेक केलेला दह्या दुधाने. तर एक देवाचा जलाभिषेक करून असं पित्तांबरी घासून मांडणी करून घेतलेली आहे बघा. सुरुवात मी गणपती बाप्पापासूनच केलेली आहे. तर मी काय तर दाखवलेलं नाही तुम्हाला, डायरेक्ट घासलेले देव दाखवलेले आहेत. अजून मला बाकीचे देव इथं बाकी आहेत. अजून एवढे देव पूजायचे एवढे झालेले. तर नमस्कार मंडळी. तर अशा प्रकारे माझी झालेली आहे देवपूजा. तर चला तुम्हाला दाखवते. तसं त्या रोजच स्वामींना सोनचाफ्याचे फुल भेटत आहे. रोज एक तरी किमान एकच, जास्त पण येत नाही, तर रोज एक येते बघ. तर अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे. असं असतं माझं अमावस्येचं रुटीन. अशा प्रकारे आपली देवपूजा झालेली आहे बघा. एकदम चकाचक मंदिर वगैरे साफ करून पूर्ण स्वच्छ झाले की कसं छान वाटतं.
आणि अमावस्येच्या दिवशी पूर्ण मंदिर साफ करणं चांगलं असतं, त्यामुळे मी पूर्ण मंदिर साफ केलेलं आहे आणि अशा प्रकारे देवपूजा केलेली आहे बघा. तर कशी वाटली मी केलेली सुंदरशी देवपूजा? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. मी हळदीचे लेंपन करून रांगोळी अशी काढलेली आहे आणि दीप प्रज्वलित केलेला आहे. अमावस्येच्या दिवशी असे दीप लावायचे चांगले असते, तर मी असे दीप लावलेले आहेत. हे संध्याकाळचं रुटीन आहे. तर अशा प्रकारे दीप वगैरे लावलेत. आणि इथं बघा मी कापूरदानी मेशोवरून हे कापूरदानीचं हे मागवलेलं आहे. ह्याच्यामध्ये असे कापूर गोळी टाकलेले आणि लाईटवरचं आहे बघा. म्हणजे असं ह्याच्यावर ते कापूरचा एकदम असा सुगंध, मंद मंद सुगंध येतो आणि घरामध्ये कसं पॉझिटिव्हिटी येते. त्यामुळे मी असं हे लावलेलं आहे. त्यामुळे तर घरात पूजा झाली आणि असा पूजा झाल्यानंतर नाही असा कापूरदानीचा सुगंध घरामध्ये एकदम असं फ्रेश वाटत होतं ना. खूप छान पॉझिटिव्हिटी येत होती घरामध्ये आणि छान वाटलं मला आणि मस्त अशी पूजा पण झाली. परत संध्याकाळी बघा मी अशा प्रकारे दिवा लावलेला आहे. तर कशी वाटली मी केलेली सुंदरशी देवपूजा? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये सांगा. तर खूप सुंदरशी पूजा झालेली आहे. मन पण अगदी प्रसन्न झालेलं माझं. खूप छान वाटतं असं. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि इथं बघा बेलाच्या झाडापाशी मी असा दीप प्रज्वलित केलेला आहे. तर चांगलं असतं अमावस्येच्या दिवशी असं दीप प्रज्वलित करणं. तर अशा प्रकारे माझे अमावस्येचं रुटीन असतं जर अमावस्येला. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.